तो स्टार्ट करते मैं। यार हॅलो हरीश, अरे यार गेस व्हॉट? अरे काय यार, काय हे आदल्या दिवशी तरी अभ्यास करू दे ना मला. अरे काय यार, आम्ही तुमच्या भल्याचा विचार करतो आणि तुम्ही आमचेच फोन कट करता. अरे कट केला म्हणजे काय यार, अभ्यास करायचा आहे मला उद्याचा. माझा बाप काय बिझनेसमॅन नाहीये. बोलायचं तर लवकर बोल, नाही तर ठेवतोय मी फोन. अरे ऐक एक मिनिट ऐक, जरा ऐकून घे बाबा, थोडं शांत होऊन ऐकून घे. माझ्याकडे एक गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. अरे कसली गुड न्यूज यार? अबे उद्याचा पेपर भेटलाय, पेपर. अबे चल यार, फेकू नको बरं. फेकत नाहीये बे यार, सिरियसली ऐक. पेपर भेटलाय 10,000 रुपयात, फक्त 10,000 रुपयात. अरे वाव. अरे कुठे, कधी, कितीला आणि किती वाजता? अरे काय, कुठे, कोणी, कशासाठी, काय करायचंय तुला? अर्ध्या तासात पेपर भेटणार आहे, मला अर्ध्या तासात भेट. ओके ओके ओके, कुठे पण? अरे अर्ध्या तासात ताज मामूच्या टपरीवर. सबको तो बरसात बांटे, मैं मांगू तो मुझको डांटे, औरों के गालों पे पप्पी, मेरे ही गालों पे चाटे. लाला है क्रिकेट. काय टेन्शन नाही. सर हा मित्र आहे, सर सांगितलं सर तुम्हाला. सर बरोबर आहे सर, या बसा सर, बसा सर. चहा घ्या सर. हा मागवा. एक चहा घे रे. माहिती आहे मला, एक चहा. सर ते 11:30 कॉलेज टेन्शन येते सर. अरे टेन्शन बिलकुल नका घेऊ. हा उद्याचा पेपर 100% उतरणार म्हणजे उतरणार. बरं मग आले का? सर किती? 10,000. आता देऊ 5,000. पेपर झाला. पैशाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज मित्रा. नाही 5,000 आता 5,000 उद्या. असं जमत नाही भावा, तुला आता माहितीच आहे. आपलं काम एकदम रोख असतं, तुला आता माहितीच बरोबर आहे आहे. सर, बरोबर आहे. आजपर्यंत एक बी गेम फेल नाही गेला आपला. बरोबर आहे सर, म्हणून तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट केला ना. बरोबर आहे सर. 10 म्हणजे 10च घेणार. नाही सर, त्याच्या खाली 1 रुपया कमी नाही. आज 5 घ्या, उद्या 5 घ्या. असं जमणार नाही. जाऊ द्या, सोडा. सर ठीक आहे बस आहेत सर, बसा एकदम सर, आपला विश्वास आहे. काय टेन्शन सर थोडे. अरे मोजायची गरज नाही रे, रोजचे काम आहे, रोजचे काम. वजना उंच का द्या मला. सर मित्रा माझ्या थँक्यू. आई मी निघालो ग. चूस. आई. अरे हरीश, तू दूध नाही घेतलास, परीक्षेला चाललास ना. वेळ बघ किती झालाय, 9:45 वाजले. वेळेचं काय, दूध घे रे बेटा, परीक्षेला आता वेळ चाललास. नाहीये मला, मी आता नाही पिऊ शकणार. बरं अभ्यास झालाय का? पूर्णतः झालाय हा पेपर. टेन्शन घेऊ नकोस. बिलकुल नाही, 100% निघणार हा पेपर. बरं चल बरं, आता 9:15 वाजले. नेहमी टेन्शन येते आणि आज कसं काय?
आज नाहीये, मला 100% निघणार, मी सांगतोय ना तुला, खात्री आहे मला या पेपरची. बरं ठीक आहे, गाडी हळू चालव. एकदम एकदम नीट पाय पडू दे आधी. ठीक आहे ऑल दी बेस्ट. ओके, थँक्यू शांत पेपर सोडव. थँक्यू. काय रे, कसा गेला पेपर? 100% निघणार आजचा पेपर. खरंच चांगला गेलाय ना? काही कॉन्फिडन्स नक्की? निघणार हा पेपर. ठीक. अबे चिरकुट, अरे पेपर निघाला कसा तुझा? अरे साल्या, आदल्या दिवशी जो पेपर आपण 10,000 विकत घेतला, तोच पेपर मी फॉलो केला, तोच पेपर तू फॉलो केला, त्यातला एक क्वेश्चन सुद्धा आला नाही आणि तो पेपर निघाला कसा? अबे थांब, दुसऱ्या दिवशी तो पेपर मधून एक पण क्वेश्चन आला नाही म्हणून मी पूर्ण 10,000 वसूल केले त्याच्याकडून. कळतंय का तुला? एक सेकंड थांबतोस का आता? काय झालं होतं ऐकशील का? हा सांग. त्या दिवशी रात्री काय झालं? पेपर मिळाल्यानंतर मी डायरेक्ट घरी पोहोचलो. तू म्हणाल्याप्रमाणे बाकीच्याही मित्रांना फोन लावले. हॅलो प्रशांत, पेपर भेटलाय रे उद्याचा. हो, तू त्याचं काय टेन्शन घेतोय? भेटलाय. हो, अभिलाष शेवळकीचा होता एक माणूस. बरं सांग, 1,000 रुपये लागतील. झालाय अभ्यास, पण तरी मी देऊ शकतो तुला पैशांचा वगैरे काही प्रॉब्लेम असेल. ठीक आहे चल बेस्ट लक तुला उद्यासाठी. पेपर मिळूनही का कुणास ठाऊक, पण मनात काहीतरी निराशा जाणवत होती. घराच्या दिशेने पडणारे प्रत्येक पाऊल मला माझ्या चुकीची आठवण करून देत होते. घरात आल्यानंतर आईबाबांचे आनंदी चेहरे पाहून तर मी माझा विचार पक्का केला आणि मागचा पुढचा विचार न करता पेपर फाडून फेकून दिला.